ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 18. कुंडलिनी जगदंबा. ओव्या आहेत 271 ते 273. योग्याला प्राप्त होणाऱ्या सिद्धीविषयी थोडक्यात सांगितल्यानंतर ज्ञानदेव कुंडलिनीच्या पुढच्या प्रवासाची माहिती देतात. आईके प्राणाचा हातू धरुनी, गगनाची पाऊटी करुनी, मध्यमेचेने दादराहुनी हृदय आली. अर्जुना ऐक, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुम्नारूप जिन्याने हृदयात आली. ते कुंडलिनी जगदंब, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची या कुंभा सावली केली. जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कुंभाला सावली केली आहे, म्हणजे आश्रय दिला आहे. जे शून्य लिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्मरूपी शिवाची समळी व जी प्राणांची उघड उघड जन्मभूमी आहे. पतंजलीने आपल्या योगसूत्रात विभूतीपादात 2 सूत्रात सांगितलं की त्रयम एकत्र संयम आणि तज्जायात प्रज्ञालोक. 2 सूत्रांचा अर्थ असा आहे की धारणा, ध्यान व समाधी हे 3 एकत्र प्रवृत्त झाले म्हणजे तो संयम होय, आणि वस्तुमात्राचे प्रकर्षाने म्हणजे विशेष प्रकारे ज्ञान जिला होते ती प्रज्ञा होय. संयमाचा जय झाला की अशा प्रकारच्या प्रज्ञेचा आलोक म्हणजे उदय होतो. हिलाच ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. ऋतंभरा प्रज्ञा कशाला म्हणायचे तेही पतंजलींनी सांगितले आहे. ऋतंभरा तत्र प्रज्ञा, वस्तुमात्राचे पूर्णत्वाने व यथार्थ ज्ञान होणे म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा. ज्याचे चित्त शांत नसते त्याचे चित्त भ्रांती, संशय यांनी युक्त असतं. परंतु साधक जेव्हा समबुद्धी होऊन निर्विचार समाधीत वैशारद्य मिळवतो तेव्हा त्याच्या चित्तात विपर्यस्त ज्ञान नसते. तो केवळ यथार्थ ज्ञान ग्रहण करतो. त्यामुळे त्याची प्रज्ञा ऋतंभरा प्रज्ञा असते. हीच प्रज्ञा सिद्धी देणारी आहे. ही प्रबुद्धावस्था व कुंडलिनी जागृती यांचा अन्योन्य संबंध आहे. कुंडलिनी म्हणजे सिद्धींची जन्मभूमी, म्हणून ज्ञानदेवानी आता जगदंबा कुंडलिनीचे बोट धरलेले आहे. जगदंबा कुंडलिनीचे वर्णन करताना ते म्हणतात की कुंडलिनी प्राणाचा हात धरून गगनाच्या पाऊल वाटेने जाते व मध्यमेचा म्हणजे सुषुम्नेचा जिना करून ती हृदयापर्यंत येते. कुंडलिनी जागृत झाली असता ती मूलाधारी मुख वर करून स्वाधिष्ठान चक्र व नाभी मागील मणिपूर चक्रापर्यंत आली की साधकाला नाना सिद्धी प्राप्त होतात व नंतर ती हृदयापर्यंत म्हणजे विशुद्ध चक्रापर्यंत येते. या कुंडलिनीचे वर्णन ज्ञानदेवाने जगदंबा, चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्व बीजाच्या अंकुराची सावली, शून्य लिंगाची पिंडी, परब्रह्म स्वरूप शिवाची संबळी व प्रणवाची जन्मभूमी अशा 6 प्रतिमांमधून केलेलं आहे. कुंडलिनीला ज्ञानदेव जगदंबा म्हणतात. जगदंबा म्हणजे जगत अधिक अंबा, म्हणजे जग प्रसवणारी आई, कारण हिच्यामुळेच जगाची निर्मिती होते. ती चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे. कुंडलिनी म्हणजे शिवा किंवा शक्ती आहे. ती चैतन्य चक्रवर्तीची म्हणजेच परमात्म्याची शक्ती आहे. ती परमात्म्यासह जीवात अंशरूपाने आहे. तिलाच कुंडलिनी म्हणतात. श्वेताश्वेतर उपनिषदात म्हटले आहे की परासे शक्तीर विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच. परमात्म्याची शक्ती ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती अशा 2 रूपाने प्रतीत होते. ही ज्ञानशक्ती जीवाच्या ठिकाणी मनामध्ये जाणीव रूपाने प्रतीत होते व क्रियाशक्ती प्राणरूपाने प्रतीत होते. हिचे वर्णन ज्ञानदेवाने चैतन्य चक्रवर्तीची म्हणजेच परमात्म्याची शोभा म्हणून केलेलं आहे. पुढे म्हणतात की ती विश्वबीजाच्या अंकुराची सावली आहे. या शक्तीमुळेच निर्गुण निर्विशेष परमात्म्याच्या ठिकाणी विश्वाभास निर्माण होतो. म्हणून परमात्मा हा विश्वाचे बीज आहे व त्या ठिकाणी स्फुरणारा अहंकार हा अंकुर आहे. ही शक्ती त्या अंकुराला सावली करते, जणू शिवस्वरूपाला सांभाळणारे कवचच. तिच्या छायेत तो अंकुर जोमाने वाढतो.
हिलाच मूळ प्रकृती, मूळ माया, अव्यक्त इत्यादी नावाने ओळखले जाते. ती शून्य लिंगाची पिंडी आहे. परमात्मा अव्यक्त आहे. हा अव्यक्त परमात्मा पिंडीच्या सहाय्याने व्यक्त होऊन दर्शनाला योग्य होतो. त्याप्रमाणे निराकार परमात्मा जीवात शक्तीच्या सहाय्याने व्यक्त होऊन साक्षात्कारास योग्य होतो. म्हणून ज्ञानदेव तिला शून्य लिंगाची पिंडी असं म्हणतात. पुढे ते तिला शिवाची संबळी म्हणतात. संबळी म्हणजे देव ठेवायची वेताची करंडी किंवा पेटी. त्या पेटीत देवाशिवाय दुसरं काही ठेवत नाहीत. तसंच कुंडलिनी शक्तिरूपी करंडीत सुद्धा शिवा व्यतिरिक्त काही नसतं. पुढे तिला ज्ञानदेवाने प्रणवाची जन्मभूमी असं म्हटलेलं आहे. या शक्तीतूनच अव्यक्त ओंकार प्रकट होतो. त्यातूनच विश्व साकारते. म्हणून कुंडलिनी शक्ती म्हणजे प्रणवाची जन्मभूमी आहे. या 6 उपमांमधून ज्ञानदेवाने कुंडलिनीच्या कार्याचे स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. ही शक्ती शिवाची शोभा आहे. शोभा ही डोळ्यांना अनुभवाची गोष्ट आहे. शिव हा या शक्तीमुळे अनुभवता येतो. हिच्याच आश्रयाने सृष्टी असते. हिच्यामुळेच निराकार परमात्मा साकार होतो. वास्तविक शिव व शक्ती हे दोघे अग्नी व त्याची दाहिका शक्ती यांच्याप्रमाणे एकरूप आहेत. त्यामुळे त्या शक्तीत शिवा व्यतिरिक्त काहीही नसतं. शब्दसृष्टी हिच्यामधूनच जन्मास येते. अशी ही कुंडलिनी शक्ती हृदयापर्यंत आल्यावर काय होतं त्याचं वर्णन ज्ञानदेव करतात. तो भाग आपण उद्या पाहू.